राजकीय मर्यादा पाळल्या पाहिजेत आणि बोलण्यामध्ये आपण थोडंसं मर्यादा असल्या पाहिजेत. अमोल मिटकरी हे सातत्यानं समोरच्या विरोधी पक्षांवरती एका अर्वाच्य भाषेमध्ये किंवा खालच्या भाषेमध्ये टीका करत आहेत. आज सन्माननीय राजसाहेब ठाकरेवरती त्यांनी एक सुपारीबाज म्हणून त्यांनी टीका केली. खरं तर ह्या चुकीचा पॉईंटला त्यांनी राजकारणामध्ये पाडलेला आहे. आज आम्हाला असं समजतं की या सगळ्यावरती संतप्त होऊन महाराष्ट्र सैनिकांनी त्यांची गाडी फोडलेली आहे. मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं या ठिकाणी समर्थन करतो आणि त्यांचं अभिनंदन देखील करतो की अशा पद्धतीची राजकीय व्यभिचार करणाऱ्या ज्या व्यक्ती असतील त्यांना जशास तसं उत्तर मिळालं पाहिजे. राजकीय सभ्यता पाळली पाहिजे. खरं तर आमच्यावर टीका करणारे हे अमोल मिटकरी यांनी हिंदू धर्मावरती अनेक वेळेला त्यांनी शंका उपस्थित केलेल्या आहे. त्यांच्या संभाषणामध्ये आपल्याला दिसलेलं आहे. त्यांनी अनेक वेळेला भाजपावरती खालच्या दर्जाची टीका केलेली आहे. आज हेच लोक त्या भाजपाच्या मांडीवरती जाऊन बसलेले आहेत आणि आम्हाला सुपारीबाजी या ठिकाणी म्हणत आहेत. म्हणून ज्या महाराष्ट्र सैनिकांनी त्यांची गाडी फोडली आहे त्याचा एक महाराष्ट्र सैनिक म्हणून, राजसैनिक म्हणून त्याचा मला अभिमान आहे आणि यानंतर देखील त्यांनी आपल्या भाषेमध्ये सभ्यता पाळावी असं एक साधा कार्यकर्ता म्हणून त्यांनी या ठिकाणी सांगत आहे. हा नेहमीच अशा घटनांबाबत संवेदनशील राहिलेला आहे. आमची मायमाऊली शर्मिलाताई ठाकरे ह्या त्या ठिकाणी भेट देऊन आलेल्या आहेत. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी शर्यत कायद्यानुसार कारवाई व्हावी अशा पद्धतीने सूचना केलेल्या आहेत. या अशा पद्धतीच्या घटना वारंवार महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. याला कारण आपले कायदे तोकडे आणि अपुरे आहेत. राज्य शासन याच्यावरती कुचकामी पडत आहे. राजसाहेबांच्या म्हणण्यानुसार शर्यत कायद्यानुसार याला भर चौकामध्ये फाशी द्यायला पाहिजे, त्याचे हातपाय तोडायला पाहिजेत आणि तातडीने कारवाई व्हायला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये आमच्या भगिनींवरती अशा पद्धतीची घटना घडणार नाही. आणि म्हणून एक उदाहरण म्हणून त्याला तातडीने शिक्षा व्हावी, तातडीने फाशी व्हावी आणि तातडीने याचा निकाल लागावा अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची या ठिकाणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.